सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की फील्ड मार्शल तेराऊची आणि सुभाषचंद्र बोस यांची भेट झालेली आहे. काय बोलतायत एकमेकांशी बघूया. फील्ड मार्शल तेराऊशी म्हणाले, केवळ आपले आभार मानण्यासाठी आलोय. ज्यावेळी ब्रह्मदेशातून जपानी माघार घेत होते तेव्हा मैक्तिलापासून मौलमीनपर्यंत तुमच्या आझाद हिंद सेनेनं रक्षण केलं नसतं तर आमचे हजारो जपानी सैनिक ब्रह्मदेशाच्या चिखलात अडकून मरण पावले असते आणि जपानी लष्कराला नेस्तनाबूत करण्याचं ब्रिटिशांचं स्वप्न पूर्ण झालं असतं. त्या उपकाराबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी आलो. नेताजींनी काही विचार करून मग विचारलं, तेराऊची साहेब, उद्या समजा ब्रिटिशांनी व्हॉइसरॉयच्या तहानुसार म्हटलं की सुभाषचंद्र बोसला बेड्या घालून आमच्या समोर उपस्थित करा, तर जर जपानला फरमावलं तर आपण स्वतः मित्र म्हणून माझ्यासाठी काय कराल? युद्ध समाप्तीनंतर कोणताही प्रसंग निर्माण होऊ शकतो. चर्चिल आणि माउंटबॅटन तर माझ्या अटकेसाठी जीव तोडून कोशिश करत आहेत. तेराऊंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सद्गदित होऊन म्हणाले, नेताजी, मी अधिक जग पालथा घातलाय. अनेक क्रांतीवीर राजे पाहिलेत, परंतु आपल्या मातृभूमीवर एवढं अतूट अचाट अफाट प्रेम करणारा तुमच्यासारखा देशभक्त अजून तरी मला कुठेच सापडला नाही. या महायुद्धाच्या वणव्यात काहीही घडू शकतं. तुम्ही म्हणता तसं जर उद्या प्रसंग आलाच तर तुम्हाला ब्रिटिशांचा स्वाधीन करण्याचा हुकूम प्रत्यक्ष माझ्या सम्राटाचा आला तरी तुमच्या अंगाला स्पर्श करण्यापूर्वी माझं प्रेत तुडवतच माझ्या सम्राटाला देखील पुढे जावं लागेल. नेताजी, हा तेराऊची जिवंत असेपर्यंत तुमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही याची खात्री बाळगा. 6 ऑगस्ट 1945 रात्री बराच वेळपर्यंत नेताजी काम करत होते. तोच भास्करन रेडिओ घेऊन धावत आले. रेडिओवरची बातमी ऐकून नेताजींना अतिशय दुःख झालं. अमेरिकेने B-29 या विमानातून जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकल्याची ती बातमी होती. त्या महाभयंकर अणुबॉम्बने 13 चौरस मैलांचा परिसर भाजून निघाला होता. जवळजवळ 1 लाखांच्या वर लोक जळून कोळसा झाल्याची भीती रेडिओवरून व्यक्त केली जात होती. जपानी जनतेला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेनं हे पाशवी पाऊल उचललं होतं. 4थ्याच दिवशी अमेरिकेनं आणखी असाच एक महाविध्वंसक बॉम्ब टाकल्याने 4.5 चौरस मैलाचा प्रदेश बेचिराख झाला होता. लाखाच्या जवळ लोक ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. जपानचे नागासाकी हे अतिशय निसर्गरम्य सुंदर शहर आज स्मशानभूमीत त्याचं रूपांतर झालं होतं. नेताजींचे मन वेदनेनं झाकाळून गेलं. त्यांच्या जीवाभावाचे अनेक हिंदी माणसं तिथं राहत होती. त्यांचं काय झालं असेल या विचारानं ते स्वस्थ झाले होते. या अमानुष संहाराने जगभरातील मानवजात हादरून गेली होती. भविष्याच्या पोटात काय दडलं आहे काही सांगता येत नव्हतं. 11 ऑगस्टला सिंगापूरहून मेजर जनरल कियांचा तातडीचा संदेश आला. नेताजी, तात्काळ निघा, परंतु रात्रीचा प्रवास टाळा. आम्ही कधीही शरण जाणार नाही म्हणणारे जपानने शेवटी शरणागतीचा मार्ग पत्करण्याचा विचार करू लागले होते. कालपर्यंत तटस्थ असलेल्या रशियन फौजा मांचिरियातून जपानकडे झेपावू लागल्या. नेताजींच्या काळजीने कौलालंपूरहून इनायत तातडीने आले. तसेच रात्री 2 वाजता सिंगापूरहून स्वतंत्र संघाचे 2 पदाधिकारी धावत आले. सर्वांनी विचार विमर्श करून ठरवलं, सरेम्बनला जाण्यात जास्त वेळ थांबण्यात तिथे अर्थ नव्हता. 2 दिवसाचा प्रवास करून नेताजी सिंगापूरला पोहोचले. मेयरच्या बंगल्याच्या गच्चीवर मीटिंग सुरू झाली. सभेमध्ये मेजर जनरल कियानी, मेहबूर रेहमान, अय्यर रावत हजर होते. मीटिंग सुरू असताना जपानी लष्कराचा निरोप घेऊन नेगीशी आले. त्यांचा पडलेला चेहरा बघून नेताजींनी विचारलं, बोला नेगीशी, कोणती बातमी आणली? नेगीशी थरथरत म्हणाले, सर,
सांगायला जीभ वळत नाही. नेताजी धीर देत म्हणाले, सांगा नेगीशी, आम्ही काहीही ऐकण्याची मनाची तयारी केली आहे. शेवटी धीर धरून नेगीशी मोठ्या कष्टाने म्हणाले, सर सर जपान सरकारनं शरणागती पत्करली. ओक्साबोक्षी रडत नेगीशी सांगत होते. रडत रडत नेगीशी म्हणाले, आणि अमेरिकेनं बिना अट शरण येण्याची पोस्ट ठराव जपानवर लादला. प्राण अगदी कंठाशी आल्यावरच जपान चुकला होता. ही बातमी नेताजींसाठी अणुबॉम्बपेक्षाही धक्कादायक होती, परंतु हे अपेक्षितच होतं. शोकाकुल नेगीशी म्हणाले, नेताजी, गेल्या 2600 वर्षांच्या इतिहासात माझ्या या देशाला पराभव माहीत नव्हता. हा घोर अपमान, शरणागती आमचा राष्ट्रीय मृत्यूच मानतो. जपानमधल्या उजव्या गटातील तरुण लष्करी अधिकाऱ्यांना हा शरणागतीचा ठराव बिलकुल मंजूर नाही. ते उद्विग्न मनस्थितीत जपानच्या राजवाड्यासमोर निदर्शन करीत आहे. इकडे टोकियोच्या राजगृहाला वेढा दिला, तर तिकडे ओरिसा बेटाकडे 800 विमानांचं आत्मदहन करण्याचं ठरवलं. शरणागतीच्या कलंकापेक्षा आत्मदान करणं त्यांना अधिक श्रेयस्कर वाटलं. सगळ्यांच्या नजरा नेताजींवर रोखल्या होत्या, परंतु फाटक्या आभाळाला नेताजी ठिगळ तरी कसं लावू शकणार होते? जपानच्या शरणागतीनं नेताजी कोसळणार की पुन्हा नेटानं उभे राहणार? नेताजी थोडा वेळ शांत डोळे मिटवून नक्की बसले. नंतर काही वेळ नेताजी विचारमग्न झाले. मग स्वतःशीच म्हणाले, जपानची शरणागती ही आझाद हिंद फौजेची माघार थोडीच आहे. त्यांच्या अंगप्रत्यंगात महासागरातील तुफानाशी धैर्यानं सामना करण्याचा खलाशी अवतरला. ते नेगीशींना म्हणाले, दिल्ली सजाती हजार रस्ते, एक रस्ता स्वातंत्र्याचा, करेल जंग आझाद हिंद जावेरी तीर भाल्यात, अन मर्दरणाचा शेवटचा. नेताजी म्हणाले, नेगीशी, तुमच्या सरकारने आमच्या आझाद हिंद सरकारला 100 मिलियन दिले होते. त्यातील फक्त आम्ही 10 मिलियनच खर्च केले. बाकीची रक्कम साऊथ डेव्हलपमेंट बँकेत भरली. ती रक्कम तुम्ही त्वरित काढून घ्यावी. तुमच्या सम्राटांना माझा नमस्कार सांगा. जपानच्या ऱ्हासानंतर काय करावं असं सभेत विचारले असता नेताजींनी सभेत सांगितलं, जी फौज उरली आहे तिला बरखास्त करा. महिला सेनेच्या मुलींना सुखरूप घरी पाठवायचा आदेश सिंगापूरच्या स्वातंत्र्य संघाच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. आता मंत्रिमंडळातील सर्वांना एकच घोर लागलाय, आपल्या प्रिय नेत्याबद्दल काय निर्णय घ्यावा. तेवढ्यात तार आली. आता थांबू नका, तात्काळ निघून सायगावला जा. सर्वानुमते ठरले की एक वेळ आझाद हिंद सरकारचं पूर्ण मंत्रिमंडळ कैद झालं तरी चालेल, परंतु आमच्या क्रांतीचा कणा, हिंदुस्थानचा कोहिनूर शत्रूच्या हाती लागायला नको. पण जायचं कुठे? शेवटी नेताजींनी इसोडांची तार आणि फील्ड मार्शल तेराऊंचींनी दिलेल्या भरवशाच्या शब्दावर विश्वास ठेवून उद्याच बँकॉककडे निघणारं पहिलं विमान गाठायचं असं ठरवलं. S.A. अय्यर विचारू लागले, नेताजी, आपली पुढची दिशा काय असेल? ॲडव्हेंचर इन टू द अननोन, अनंत अवकाशातील एक धाडस. नेताजींची प्रवासाची तयारी चालू असताना कुंदन सिंग बरोबर जर्मनीतून आलेले नरसिंग आले. त्यांनी नंबियारांचा लखोटा नेताजींच्या हाती दिला. त्यात लिहिलं होतं, जर्मनीचा पूर्ण विनाश झाला. फ्री इंडिया सेंटरचे कामकाज बंद करून नांबियार फ्रान्सकडे निघून गेले. नेताजींना विचारलं, नरसिंग, आपल्या ॲडम ट्रॅटचं काय झालं? मागच्या वर्षी जुलैच्या कटातच त्याला अटक झाली होती. हिटलरनं त्याला फासावर लटकवलं. ट्रॅटच्या दुर्दैवी बातमीनं त्यांना अत्यंत दुःख झालं. त्यांना बर्लिनमधले दिवस आठवले. जर्मनीच्या छळ छावणीतून नेताजींची मुक्तता करून त्यांना पूर्व आशियात पाठवण्यासाठी त्यांनी जीवापाड मेहनत घेतली होती. 20 जुलै 1944 रोजी कर्नल स्टुफेनबर्ग आणि लेफ्टनंट वोर्नेटने हिटलरला रास्टेनबर्ग इथे उडवण्याचा कट रचला होता. परंतु जिथे हिटलर होता तिथून थोड्या अंतरावर स्फोट झाल्यामुळे हिटलर वाचला होता. शेवटी कट फसला आणि ट्रॅट दुर्दैवात ओढवल्या गेले. कटाच्या योजनेत ॲडम ट्रॅट सहभागी होतेच,
शिवाय काही पुरावे पण ट्रॅटच्या विरुद्ध हाती लागले होते. 25 जुलैला ॲडमला कैद झाली. त्यांनी ट्रॅटला नेहमीसारखी साधी फाशी न देता त्यांच्या गळ्याभोवती पियानोच्या तारा बांधून हुकवर त्यांचा देह अडकवला. ते अग्नी गुदमरून तडफडत मरण पावले. ही सगळी माहिती नर्सिंगने सांगितल्यावर आपल्या मित्राची अशी हाल हाल करून मृत्यू दिल्याचं ऐकून नेताजींना अतोनात दुःख झालं. नेताजींनी सिंगापूरला हुतात्म्याचं स्मारक बांधण्याचे आदेश ट्रेसिंगला दिले आणि त्यांनी सुद्धा 3 आठवड्यात स्मारक बांधून तयार केलं. नेताजी कितीतरी वेळ त्या स्मारकाकडे पाहत होते. त्यांच्या नजरेसमोर हिंदी जपानी वीरांनी देशासाठी सर्वस्व बलिदान केलेले चेहरे साकार झाले. उद्या बँकॉककडे निघायचं होतं. शेवटची रात्र सरता सरत नव्हती. त्यांचे शब्द मुखातून निघाले, या अमर्त्य जगात प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे, परंतु अंत नाही. दगदगत्या ध्येय स्वप्नांना, आभाळ कवटाळणाऱ्या आकांक्षांच्या सुवर्णपंखांना व्यक्ती मेली म्हणून ध्येय मरत नाही, काळ सरत नाही. चिरंतर ध्येयाचं बीज एका कुडीतून दुसऱ्या कुडीत जातं, नव्या देहात प्राण भरतो, मांगल्याची गुढी उभारते. एकदाचं विमान बँकॉकला उतरलं. विमानतळावर अगदी शुकशुकाट होता. नेताजींच्या आगमनाची कल्पना कोणालाच नसल्यामुळे त्यांना 6 सहकाऱ्यांसह चांगले 2 तास तिष्ठत राहावं लागलं. आता बँकॉकला पुढे काय होतंय ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत मंडळी. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप मनापासून आभार मानते. खूप सविस्तर माहिती मिळते आम्हाला नेताजींच्याबद्दल. धन्यवाद ताई. उद्या भेटूया पुढच्या भागासह. नमस्कार.